नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाचे असे 1000 प्रश्नांची सिरीज पाहत आहोत. त्यातील शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे 21 क्रमांकाचा. यातील 1 ते 20 पर्यंत भाग महाभरती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा आणि महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्की शेअर करा. आज आपण पाहूयात शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागात 21 या भागात कोणकोणते प्रश्नांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे ते. सदाहरित वने ही वने वर्षभर सदाहरित असतात. ती सह्याद्रीच्या दक्षिण भागात आढळतात. आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष म्हणून ओळखतात. महाराष्ट्र राज्याचे वनक्षेत्र पानझडी वने प्रकारचे वनांनी व्यापलेलं आहे. खारफुटी वने पश्चिम किनारपट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटीचे वने आढळतात. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल म्हणजेच हिरवे कबूतर हा आपला राज्यपक्षी म्हणून ओळखतात. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला राज्यपक्षी कोणता? हिरवे कबूतर किंवा हरियाल. भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्य प्राणी म्हणून ओळखतात. महाराष्ट्रातील नैऋत्य भागात जांभा खडक आढळतो. महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प म्हणजेच एकमेव अणुविद्युत प्रकल्प म्हणजे तारापूर. ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. देशातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या महामार्गावर 1925 मध्ये धावली. कोकण रेल्वेचा शुभारंभ 1998 साली करण्यात आला. आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणजे करबुडे हा आहे. लॉर्ड डलहौसीने 1853 मध्ये रेल्वे सुरू केली होती. कोकण किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटरपर्यंत तर रुंदी 40 ते 80 किलोमीटरपर्यंत आहे. उत्तरेकडील नदीपासून दक्षिणेकडील तरकेल खाडीपर्यंतचा प्रदेश म्हणजेच कोकण किनारपट्टी. कोकणामध्ये सकल प्रदेशाची उंची पश्चिमेकडील पूर्वेकडून वाढत जाते. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी 740 किलोमीटरपर्यंत आहे. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असे सुद्धा म्हणतात. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 1200 ते 1300 मीटरपर्यंत आहे. महाराष्ट्रात 90% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचे हवामान उष्ण व कटिबंध मोसमी प्रकारचे आहे. महाराष्ट्रातील पठारी भागाचे हवामान विषम व कोरडे आहे. कोकणपट्टीचे हवामान दमट व सम प्रकारचे आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडत असतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील पठारास महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार असे देखील म्हणतात. शंभू महादेव डोंगर रांगांमुळे भीमा व कृष्णा नदीची खोरी वेगवेगळी झालेली आहेत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नदीच्या खोरी वेगवेगळी झालेली आहेत. सातमाला अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी व तापी नदीची खोरी वेगळी झाली. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणजेच रायगड. महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा म्हणजेच रायगड. मुंबईची परसबाग म्हणजेच नाशिक. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा रत्नागिरी. मुंबईचा गवळीवाडा नाशिक. द्राक्षांचा जिल्हा नाशिक. आदिवासींचा जिल्हा नंदुरबार. महाराष्ट्रातील कापसाचे शेत जळगाव. महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा यवतमाळ. संत्र्यांचा जिल्हा नागपूर. महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ अमरावती. जंगलांचा जिल्हा गडचिरोली. महाराष्ट्रातील केळीची बाग जळगाव. साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार सोलापूर. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोल्हापूर. कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर. लेण्यांचा जिल्हा औरंगाबाद. औरंगाबाद या शहराचे नाव आता संभाजीनगर असे देखील झालेले आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील बावल दरवाजाचे शहर संभाजीनगर किंवा औरंगाबाद. महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड.
महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड, देवी रुक्मिणी व दमयंतींचा जिल्हा अमरावती. अशा प्रकारे महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाचे असे 1000 प्रश्न आपण पाहिलेत. ही सिरीज भाग क्रमांक 1 ते 21पर्यंत पूर्ण अपलोड केलेली आहे, ते म्हणजे महाभरती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये. ते तुम्ही नक्कीच पूर्ण पहा आणि महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि ही पूर्ण सिरीजपैकी काही प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती किंवा तलाठी भरती, इतर अनेक भरत्यांमध्ये यांच्यापैकी काही प्रश्न तुम्हाला नक्कीच येतील. म्हणून ही सिरीज पूर्ण पहा. तुमच्या मित्रांना देखील लाईक आणि शेअर करायला लावा आणि तुम्ही देखील महाभरती गुरु यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करा. आता आपण भेटूयात एका नवीन प्रश्नांच्या सिरीजमध्ये आणि खूप IMP अशी सिरीजमध्ये. ती आधारलेली असेल विज्ञान विषय किंवा इतिहास विषयावरती. तोपर्यंत खूप खूप तुम्हाला परीक्षेसाठी धन्यवाद आणि शुभेच्छा मित्रांनो.